रोजच्या प्रमाणे आज पण आपण अभिभयासोबत निघलो होतो. अभिभयाचं काहीतरी मोबाईलच्या दुकानात काम होतं. गेलो आपण डायरेक्ट मोबाईलच्या दुकानात. तिथून गेलो आणि रूमला चेंज विंज केलं. ह्याला म्हणलं चला बुवा, लय गरम झालंय, चला कुठंतरी रस प्यायला जाऊ. मग काय डायरेक्ट आलो आपण दुपारी रस प्यायला इथं. रस बीस घेतला, ती नळकुंडी फेकून दिली आणि घेतला व रस पिऊन. आणि इथल्या रसवंतीवाल्यांची एकंदरीत कमाई बघता याला म्हणलं आपण बी साईड बिझनेस चालू करा. पण जाऊ द्या म्हणलं, कुठं त्यांचं त्यांना काम करू द्या. तिथून रूमवर गेलो तर बघतोय काय यायला आपल्या रूमची तर साफसफाई चालू आहे. म्हणलं यायला एवढा कचरा, आधीचे पोरं कचरा करीत होते का चेष्टा करीत होते. जाऊ द्या म्हणलं, काही विषय नाही, आपले सामान सगळं इथं टाकून द्या. तेव्हा सगळं सामान एका जागेवर टाकलं होतं बा. तिथून गेलो बाहेर तर गेल्याच हे दिसलं बा. घ्यायला म्हणलं, जेव्हा आपण बारीक होतो ना तेव्हा आपल्याकडे घ्यायला पैसे नव्हते. आता तरी मोठं झालो आहे आणि विषय असा आहे, बारीक असताना पैसे नव्हते आणि आता बी आपला खिस्सा फाटकायचा, आता बी ती घेऊन नाही शकत. जाऊ द्या म्हणलं, चला रूमवर. ह्याच विषयावर रूमवर आलो तर पोरं उडीत होते बघ पतंग. मग काय आपण डायरेक्ट फोटोशूट करायला आपण बनवत होतो व्हिडिओ आणि ते उडीत होते पतंग. म्हणलं मला बी द्याला काय एखादा पतंग उडवायला. आपण घेतला आणि पतंगच फाडून टाकला. जाऊ द्यावा म्हणलं, आपल्या नशिबातच नाही पतंग उडवायला. काय संक्रांत संपले तरी बी कोणी पतंग उडवायचा. आपण लय घातला म्हणलं चष्मा, आता आपल्या मोबाईलला बी चष्मा घालायचा म्हणलं. मग काय मोबाईलमधून चष्मा घालून आपण दाखवत होतो डायरेक्ट पतंग उडवताना पोरं. मग काय मस्ती थांबत असते होय. आणि फक्त आपणच नव्हतो पतंग उडवत, इथं आपल्याला कॉम्पिटेटर्स बी होतं. हे बघा, इथं खाली चिलीपिली बी होती कॉम्पिटेटर्स पतंग उडवायला. जाऊ द्या, तुम्ही घ्या फॉलो करून. धन्यवाद.